आपले TNT न्यूजमध्ये स्वागत आहे। बघूया आजच्या दिवसभरातील घडामोडी। शिरोळ विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीचे पडघम आता अंतिम टप्प्यात आलेले आहेत। आता प्रचाराचे शेवटचेच काही दिवस शिल्लक असताना शिरोळ नगरीमध्ये गणपतराव पाटील यांचा प्रचाराचा जोर वाढलेला दिसतोय। स्वतः काँग्रेसचे उमेदवार आणि महाविकास आघाडीतर्फे निवडणूक लढवत असलेले उमेदवार गणपतराव पाटील दादा आपल्या सोबत आहेत। आपण त्यांना TNT न्यूजशी बोलतं करूया आणि नेमकं काय तुम्ही विजन घेऊन चाललाय लोकांमध्ये। आता इतके दिवस तुम्ही प्रचार केलात तर काय नेमकं तुम्हाला लोकांमधून प्रतिक्रिया दिसतायत? लोक अनुकूल आहेत का तुमच्यासाठी? एकदम अनुकूल आहेत। कुठल्याही प्रकारची अडचण मला वाटत नाही। अगदी खंबीरपणाने पाठबळ देतात। तरुण मुलं उत्साहित आहेत। सर्वच लोकांनी मला पाठिंबा दिलेला आहे आणि माझं विजन तालुका अगदी विकासमय करणं, तालुक्यातल्या ज्या काही अडचणी आहेत त्या सोडवणं, मग त्या आरोग्याच्या असतील, शेतीच्या असतील, उद्योगधंद्यातल्या असतील, कामगारांच्या बाबतीतल्या असतील, महिलांच्या बाबतीत असतील आणि वैद्यकीय याच्यामध्ये असतील, त्या सर्वांगानं अभ्यास करून त्यावेळेचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं माझा विचार आहे आणि त्या पद्धतीनं काम करणार आहे। काम करणं हा एकच माझा ध्यास आणि विकास काम करणं निश्चितच। आणि खरं म्हणजे मागच्या काही दिवसांमध्ये विरोधकांकडून सुद्धा आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। तुमचे विरोधी उमेदवार जे आहेत ते राजेंद्र पाटील यड्रावकर त्यांनी असा आरोप केला, असं म्हटलं होतं की सारे पाटील साहेबांनी मला राजकीय वारसदार नेमलं। काय वाटतं, म्हणजे राजकीय वारस विरुद्ध रक्ताचा वारस अशी लढाई त्यांची करण्याची इच्छा दिसती आहे? धैर्यशील मानेंनी दानोळीच्या सभेमध्ये सुद्धा असं म्हटलं होतं की स्वतः सारे पाटील साहेब असते तर तुम्हाला बाग सांभाळायला लावली असती। इतक्या खालच्या स्तरावरती जाऊन तुमच्यावर आरोप होत आहेत, तुम्हाला पटतंय का? नाही, त्या आरोपाकडे मी कधीच लक्ष देत नाही, कारण मला कोणावर टीका टिप्पणी करायचं नाही। मी विचारानं आणि लोकांच्या समजुतीनं आणि लोकांच्या मार्गदर्शनाखाली लोकांच्या आदरापोटी मी अत्यंत शांतपणे समजून चाललेलं आहे। कुठल्याही पद्धतीनं आरोप आणि प्रत्यारोपला मला प्रत्युत्तर द्यायचं नाही। महाविकास आघाडीमध्ये खऱ्या अर्थानं उल्हास पाटील हे सुद्धा तुमच्यातून फुटून स्वाभिमानीमध्ये गेले। स्वाभिमानीकडनं सुद्धा तुमच्यावर अगदी कारखानदार विरुद्ध शेतकरी नेता असा त्यांच्याकडून सुद्धा प्रचार सुरू आहे। कारखानदारांना तोटा होईल? कारखानदाराला तोटा नाही होणार, पण हा प्रचार करणं काही संयुक्तिक नाही आहे। ते करतात ते त्यांच्याबरोबर, मी कुठल्याही पद्धतीनं टीका टिप्पणी करणार नाही। शेतकऱ्यांचं जीवन सुखमय चांगलं करण्याच्या दृष्टिकोनातून मी निघालेलो आहे। मग सर्वांगानं असेल, क्षारपडचा असेल, उत्पादन वाढीसाठी असेल, शेतीत शाबूत ठेवण्याच्या दृष्टीनं असेल, अशा पद्धतीनं सर्वांगानं काम करण्याची दृष्टी ठेवली आहे। मला कोणावर टीका टिप्पणी करण्याची आवश्यकता वाटत नाही, कारण एवढं पाठबळ, एवढं लोकांनी मला उत्स्फूर्तपणे साथ दिलेली आहे। त्यामुळे मला टीका टिप्पणी करून काही साधण्याचं नाही आहे। शेवटचे 2च दिवस निवडणुकीच्या मतदानासाठी राहिलेले आहेत। नेमकं काय मतदारांना आवाहन काय करणार तुम्ही? मतदारांना मी आव्हान करतो आहे, मला तुम्ही मतदान करा, हा त्या चिन्हावरती शिक्का मारा आणि मला निवडून द्या। आणि निवडून मी आल्यानंतर, मी आमदार झाल्यानंतर तुमचा मी आमदार असेल आणि मी माझ्या स्वतःच्या जीवनासाठी आमदारकीचा उपयोग करणार नाही। सर्वसामान्य लोकांच्या तळागाळातील सर्व घटकासाठी, सर्व लोकांसाठी जातीभेद न मानता अगदी लोकशाही पद्धतीनं काम करण्याची दृष्टी ठेवून मी निघालेलो आहे। काम करण्याची दृष्टी ठेवून मी निघालेलो आहे असं गणपतराव दादांनी आपल्याला सांगितलेलं आहे। खरं म्हणजे शेवटच्या 2 दिवसांमध्ये शिरोळ विधानसभेची निवडणूक रंगतदार झालेली आहे। तिरंगी लढतीमध्ये नेमकं कोण बाजी मारतं आणि विजयाचा गुलाल नेमका कुणाच्या अंगावरती पडतो हे पाहावं लागेल। TNT न्यूजसाठी शिरोळहून दर्शन वडेर।